नमस्कार, मी गजानन धंदरे. आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल. पाहूया बातमीपत्र आणि त्या बातमीचा विस्तार. पाहते ड्रा अपडेट. आपली भाषा, सडेतोड भाषा, मायभूमी न्यूज. महावितरण कंपनीचा अजब गजब कारभार. खामगाव तालुक्यातील पाळा येथील डेपीवर चढून शोले स्टाईल निदर्शने. 2 दिवसापासून पाळा गाव अंधारात. गावकऱ्याची दैनिक अवस्था. नवीन डीपी बसूनही या डीपीला 6 महिने पूर्ण झाले तरी डीपी नादुरुस्त दिसून येत आहे. जुन्या डीपीवरचे तार तुटलेले दिसून येत आहे. फ्यूज तुटलेले दिसून येत आहे. तसेच समस्त गावकऱ्याच्या वतीनं डीपीवर चढून शोलेस्टाई निदर्शने करण्यात आली. यावेळी सरपंचपदी सुनील गाळवे, माजी सरपंच संतोष खटके, शिवसेना तालुका प्रमुख संतोष सातव, मनसेचे तालुका प्रमुख डॉक्टर जयश्राम सातव, बाबासाहेब धातोंडे, शेषराव सांगडे, भारत खोमणे, रमेश खोमणे, पवन आठवडे, सुनील गाळवे, समस्त गावकरी उपस्थित आहे. मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट. मनसे तालुका अध्यक्ष आहे डॉक्टर सातव खामगाव. इथं 6 महिने झाले ही डीपी बसवायले. अजून डीपीचं काही हे चालू करून नाही राहिले. ती डीपी जी आहे ती मग दाखवली आम्ही यांना. त्या डीपीचं लाईट म्हणजे सर्व तार हे ते सर्व महावितरण कंपनीचे कर्मचारी आले नाही. महावितरणचे कर्मचारी आलेले नाही. भागवत आमच्या इथं भागवत सप्ताह बसला असता त्यावेळेस ही डीपी चालू केली. पण ही डीपी अजूनही त्याने चालू केली नाही. आणि तो खान साहेब आहे कोणीतरी, तर तो जातीवाचक बोलते. म्हणजे तो जातीनं मुस्लिम आहे पण इथं सर्व आमचे हिंदू आहेत. तर तो जातीवाचक बोलून इथं वाद निर्माण करू राहिला. आता गावामध्ये लाईन आहे का आता सध्या? गावामध्ये 2 दिवसापासून लाईन नाही. आमच्या इथं 2 दिवसापासून लाईन नाही. गावातली 100% वसुली आहे. जर वायरमन नाही तर फालतू वायरमन येतात का दररोज? वायरमन दररोज कोणीच येत नाही. वायरमन कोणताच येत नाही. सर्व फ्यूज आमच्या गावातले एखादा कोणताही एक जरा वायरमन सारखा पोरगा आहे तो टाकते दररोज हे करून घेते. खान साहेब मुर्दाबाद. त्यांना मी नेहमी फोन केले. ते म्हणतात डीपी चालू होत नाही, जातीवाचक बोलते. आणि तुम्हाला सांगतो मी, आज वायरमन लोक आलते गाव. काल एक लेकरू चिटकलं होतं. लेकरू चिटकलं तर आमच्या पायाला लागलं. दोघांचे पाय पाहून घ्या. तर मी त्यांना फोन केला. ते मला शिल्लक जातीवाचकच बोलून राहिले. त्यांना म्हणलं बा तुम्हाला डीपी चालू होत नसेल तर मला याचा नंबर द्या ठेकेदाराचा. तर ठेकेदाराचा नंबर आमच्याकडे नाही. मग डीपीचं जिथं डीपी बसली त्याचं परमिशन आम्ही दिलं. म्हणजे परमिशनच दिलं नाही, बसवा इथं फक्त. मग त्यांना विचारलं त्यांचा नंबर द्या, हे करा ते करा. ते म्हणत नाही आमच्याजवळ नंबर नाही, हे नाही ते नाही. सगळ्या गोष्टी म्हणजे माणूस म्हणजे हे करायला तयार नाही. उडवाउडवीचे उत्तरं देते. आता रोज लोक, आता लहान लेकरं गावात राहतात, त्यांच्या घरी हे राहतात. सगळे लोक आम्हाला शिवाय देतात. एवढे लोक जमले इथं पहा. कामाच्या टायमात एवढे लोक जमले. अशी परिस्थिती नाही पाहिजे ना. ही डीपी बसून पाहणं किती हे झालं. हे गवत पहा केवढाच झालं. पहा हे तुम्ही बघाय. असं रोज तार तुटते म्हणा. दुसऱ्या दिवशी तार तुटून राहिला. आता मला सांगा, काल लेकरू चिटकलं. डबल जरी एखादं चिटकलं, जबाबदारी घ्यायला तयार नाही. कोणीच नाही घ्यायला तयार. आमचं म्हणणं आहे तुम्ही जबाबदारी घ्या तरी हे भक्कम आहे. आज गावात मला सांगा तुम्ही, सगळे लोक एवढे जर कामाच्या टायमात एवढे इथं थांबून राहिले, 100% वसुली आहे. एवढं असल्यानंतर आम्ही वसुली करू देणार नाही. आता आम्ही दौंडी देणार आहे संध्याकाळी गावात. वसुली होणार नाही आता. की बुवा आमचं जोपर्यंत हे काम सिद्ध होत नाही, त्या डीपीला तुम्ही फ्यूज पाहिले, तुम्हाला तिथं नेलं, एवढ्या गोष्टी करून एवढं जर होत नसेल तर हे काही कामाचा विषय नाही.